नगर सेवक और अजित पवार गुट के वरिष्ठ नेता भाऊ साहेब भोईर ने दिवाली से पहले धमाका करते हुए चिंचोड़ विधानसभा चुनाव लड़ने का ऐलान कर दिया है। भोईर फिलहाल एनसीपी अजित पवार गुट में है। वे 2 अक्टूबर को एक सार्वजनिक सम्मेलन कर ये साफ करने वाले हैं कि वे किस पार्टी से चुनाव लड़ेंगे। मैं भाई भतीजावाद और भीड़ तंत्र के आगे नहीं झुकूंगा। मेरे साथ अन्याय हुआ है और सभी पार्टियां मेरे लिए खुली हैं। अजित पवार मेरे मालिक नहीं बल्कि चिंचोड़ की जनता मेरा मालिक है। भोईर ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में ये चेतावनी दी है। इस अवसर पर वे अकेले वन मैन शो की भूमिका में प्रेस को संबोधित कर रहे थे। उनका कहना था कि जितने संभावित उम्मीदवार हैं उनके सामने बच्चे हैं, वरिष्ठता, अनुभव और आयु से छोटे हैं। उन्होंने यहाँ तक कहा कि एक जमाने में वर्तमान सांसद श्रीरंगप्पा बारने उनका कार्यकर्ता हुआ करता था। भोईर ने कहा कि वे पैराशूट वाला कार्यकर्ता, नेता नहीं। पिछले 25 साल से वे मनपा में नगर सेवक बनकर शहर की जनता की सेवा कर रहे हैं। पिंपरी चिंचोड़ शहर को सांस्कृतिक नगरी कहने में भी मेरी अहम भूमिका है। मेरी लड़ाई घरानाशाही, गुंडाशाही और भ्रष्टाचार के विरोध में है। भाऊ साहेब भोईर ने कहा, मैं जून से विधानसभा की तैयारी कर रहा हूँ। अब तक मैं 1 लाख लोगों तक पहुँच चुका हूँ। भोईर ने स्पष्ट किया है कि मैं अपने रुख पर कायम हूँ और आगामी चिंचोड़ विधानसभा लड़ूंगा। कुछ दिन पहले अजित पवार गुट के 4-5 पूर्व नगर सेवकों ने प्रेस कॉन्फ्रेंस कर चिंचोड़ विधानसभा चुनाव लड़ने का ऐलान किया था। अब भोईर ने अजित पवार को झटका देने का काम किया है। क्या अजित पवार गुट में भी 2 गुट हैं? इस मौके पर एक सवाल उठाया गया। भोईर ने कहा कि एनसीपी ने मुझे समय समय पर विफल और अनदेखा किया है और अब सही निर्णय लेने का समय आ गया है। उन्होंने कहा कि मेरे लिए सभी पार्टियों के दरवाजे खुले हैं और पार्टी में बगावत और भीतर घात की चेतावनी दी है। 2 अक्टूबर को भोईर आगामी भूमिका स्पष्ट करने के लिए एक सार्वजनिक सम्मेलन राटनी में करने वाले हैं। एकतर आपण जाणतात की मी गेली 25 वर्षे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून काम करत आहे आणि मी काय पॅराशूटमधून आलेला कार्यकर्ता नाही। मी NSY पासून विद्यार्थी चळवळीपासून तर आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून माझी कारकीर्द लोकांसमोर आहे। सांस्कृतिक नगरी करण्यामध्ये सुद्धा माझा सिंहाचा वाटा आहे। मी 15 वर्ष थांबण्यापाठीमागचं कारण का की नेतेमध्ये असलेले आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जो कारभार चाललेला आहे, दडपशाही, झुंडशाही, गुंडगिरी, घराणेशाही, भ्रष्टाचार, हे मी माझ्या उघड्या पाहत आहे। मी वाट पाहत होतो की मला माझ्या कर्तृत्वाला पाहून नेते मंडळी मला कुठेतरी कधीतरी संधी देतील, परंतु ती आशा माझी धुसर झालेली आहे। आणि हे जे शहरामध्ये आता म्हणजे वाताहत झालेली आहे, त्याला आता कुठेतरी जनतेला देखील त्याचा वीट आलेला आहे। पण त्यांना एक चेहरा असायला हवा की तो अतिशय स्पष्ट, स्वच्छ चेहरा असायला हवा। आणि मला असं वाटतं की मी 30 वर्षाची माझी कारकीर्द आहे, त्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या पक्षात मी आहे किंवा कुणाला काळीमा फासे लागेल किंवा गालबोट लागेल असं कोणतेही कृत्य माझ्या हातून झालेलं नाही। माझं आव्हान मला आहे, माझं आव्हान इथल्या दडपशाहीला आहे, माझं आव्हान इथल्या भ्रष्टाचाराला आहे। माझं कोणत्याही नेत्याबरोबर, माझे सगळेच नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत। अजितदादाही माझे नेते आहेत, त्यामुळे माझा त्यांचं आव्हान देण्याचा काही प्रश्नच येत नाही। हे शहराला कोणतरी वाली नाही राहिलाच नाही आहे आणि वाताहत चाललेली हे शहर याची मी उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही। त्यामुळे जनतेच्या न्यायालयात गेलेलो आहे। मी 1 लाख लोकांना मी प्रत्यक्ष भेटलेलो आहे। 5 महिने मी जून महिन्यापासून मी कामाला लागलेलो आहे। त्यामुळं मला अंदाज आलेला आहे, लोक चीड आहे लोकांच्या मनामध्ये। पक्षाची वाट मी 30 वर्ष पाहतोय, त्या वाट पाहूनच मी हा निर्णय घेतलेला आहे। माझी वाट लागण्याच्या अगोदर मी 2 ऑक्टोबरला मी कार्यकर्त्यांच्या न्यायालयात जाणार आहे आणि त्यावेळेस मी माझी वाट फिक्स करेल। त्यामुळे आता मी माझे मालक आता जनता राहिलेली आहे, आता त्यांच्याच न्यायालयात जाणार नाही। माझा मालक 2 ऑक्टोबरला सिद्ध होईल। 2 ऑक्टोबरला जे लोक येतील त्यावर मी माझा मालक कोण ठरवेल आणि तिथून माझी दिशा फिक्स असेल। मला माझ्यासाठी सगळे पर्याय ओपन आहेत। नाही काय मधला काळखंड असा आला की सराईतपणे भ्रष्टाचार करणारा, गुंडगिरी करणारा, दहशतवाद करणारा, घराणेशाहीचा आधार घेऊन राजकारण करणारा, नेत्यांना ब्लॅकमेलिंग करून पदं मिळवणारा असा एक कालखंड गेलेला आहे। त्या भूमिकेत मी कुठंच दिसत नाही। मी आपलं सरळ माणूस काम करणार आहे। फार मला आता दिदींपासून अनेक दिग्गज विचारवंतांच्या सहवासात वातावरणात राहिलेला सुसंस्कृतपणा काय असतो अशा लोकांकडून शिक्षण घेऊन वाटचाल करणारा मी कार्यकर्ता। मी कायम आशावादी असतो
मी सकारात्मक विचार करणारा माणूस आहे. ते नेते आहेत शेवटी, त्यांनी काय करायचं ते नेते आहेत, त्यांचा तो निर्णय घेत असतात. त्यांच्या नेत्यांच्या विरोधात मला त्यांच्या निर्णयाविरोधात काही बोलायचं नाही. पण माझ्यावर अन्याय झाला आहे, माझ्यावर आघात झालेत ना, मी किती वर्ष सहन करू. ज्याच्यावर उपकार केलेले असतात त्याला कधी ना कधीतरी कुठेतरी जाणीव होते. मी या शहरामध्ये 7-8 विरोधी पक्ष नेते केलेत. काही माझ्या तालमीतनं किंवा माझे मित्र म्हणून काही खासदार मंडळी झालेले आहेत, काही आमदार झालेले आहेत, 30-40 नगरसेवक झालेले आहेत. कुठेतरी त्यांना वाटत असेल ना की आता आपला नेता आहे. बरं मला सांगा, माझ्याबरोबरचा सिनियर असलेला कोण आहे या शहरात आज? आणि विद्यार्थी मी सगळ्यांची मोड बांधणार आणि ह्या शहराला ह्या भ्रष्टाचारमुक्त शहर करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकणार. मला सर्व दरवाजे ओपन आहे. मला 2 ऑक्टोबरला अंदाज येईल की नेमकं मी कुठे जावं, काय करावं. त्या पद्धतीने मी दिशा घेण्यासाठीच तो मेळावा घेतला. माझी लढाई भ्रष्टाचार, दडपशाही, झुंडशाही, घराणेशाही यांच्या विरुद्ध लढा असला. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड.